गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। सर्व भाविक सज्जनांचं या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये स्वागत आहे। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। बघा, समर्थ सांगतात, या जगामध्ये सर्वत्र आपण म्हणतो श्रीराम भरलेला आहे, अशी कुठे जागा नाही तिथे माझा परमेश्वर नाही। पण या कलियुगात तर तसं काही घडताना दिसतच नाही। जिथे पाहावं तिथे हा रावण दिसत आहे। आजच्या युगात राम सापडणं खूप कठीण झालं आहे। बघा, आपण प्रत्येकजण म्हणत असतो की सर्व ठिकाणी माझा परमेश्वर आहे, पण तो परमेश्वर दिसतो का? जिथे बघावं तिथे रावण दिसत आहे। आणि या कलियुगामध्ये हा रावण, अहंकारी रावण एवढा वाढलेला आहे ना, का माझा परमेश्वर दिसणंच कुठेतरी नाहीसा झालेला आहे। आणि हा परमेश्वर माझ्या अंतःकरणामध्ये आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर बघा, समर्थ इथे सांगतात, श्रीरामांनी त्यांच्या आयुष्यामध्ये बघा हे 6 गुण जोपासले। आणि हे 6 गुण या मानवाने जर जोपासले ना, तर या रावणाचा अहंकार तुटून जाईल आणि पुन्हा एकदा श्रीरामाचं राज्य या अंतःकरणामध्ये निर्माण होईल। समर्थ सांगतात, या माणसाच्या जीवनामध्ये श्रीरामांनी सांगितलेला, प्रभू रामांनी सांगितलेला पहिला गुण बघा, नाते संबंधात खरे श्रीराम। बघा, राम श्रीराम हे जगातील सर्वोत्तम पुत्र आणि मोठा भाऊ होता। एक आदर्श पती म्हणून त्यांची ओळख निर्माण झालेली होती। आणि आजही कलियुगामध्ये त्यांची ओळख एक आदर्श पती। आणि बघा, त्या काळात बघा, पूर्वीचा काळ होता, त्या काळामध्ये बहुपत्नीत्वाचे पालन करत असत। म्हणजेच काय? म्हणजेच बघा, एक पुरुष 2-2, 3-3, 5-5 पत्नीत्व म्हणजे त्यांच्या पत्नी असत। तो काळ तसा होता। त्यांचे उदाहरण बघताना बघा, दशरथ असो वा रावण असो, या सर्वांच्या एकापेक्षा जास्त लग्न झालेली होती। बाली असो वा रावण, त्याने आपल्या धाकट्या भावाला कधीच सख्य मानले नाही। पण श्रीरामाने या सर्वांना पायंडा घातला। त्यांनी प्रत्येक नातं जपलं। आजच्या काळात हे श्रीरामांकडून शिकावं। बघा, आपापसातील बंधुभाव, नाती जतन करण्याची कला, मानवाचे कल्याण कसं होतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रभू श्रीराम। बघा, प्रभू श्रीरामांची वाणी होती ना, तुम्ही कधीतरी बघा आपल्या नॅशनल टीव्हीला, नॅशनल चॅनल असायचं पहिले, आणि अगोदर केबल डिश अँटेना हे काहीच नव्हते। आणि त्यावेळी ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही असायची। त्या ब्लॅक अँड व्हाईट टी व्हीला रामायण लागायचं। आणि त्या रामायणामध्ये बघा ते राम दाखवलेले आहेत ना, बघा त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य बघा। जसं बघा कधीच रामाचा राग कोणी पाहिलेला नसेल, कारण दुःख असो का सुख असो, पण त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य बघा। म्हणून या जगामध्ये जर सर्वश्रेष्ठ जर कोणाला मानला असेल ना, तर ते फक्त श्रीराम आहेत। श्रीराम समर्थ।
समर्थ पुढे श्रीरामांचं दुसरा गुण सांगतात, लोकशाहीचे रक्षक. बघा, प्रभू श्रीरामांनी आपलं जीवन अशा प्रकारे व्यवस्थापित केलं होतं ना, की आजही त्यांचे कार्य, व्यक्तिमत्व आणि शासन स्मरणात आहे. बघा, प्रभू श्रीराम यांच्याकडे असीम शक्ती होती, पण त्यांनी त्यांचा रावणासारखा कधीही दुरुपयोग केला नाही. बघा, असं म्हणतात की भोले शंकराचा भक्त रावण खूप मोठा होता, कारण रावणासारखी भक्ती अजून कोणी केली नाही. पण शेवटी क्रूर कर्माकडे रावण वळला आणि रावणाचा अहंकार त्याला नडला, आणि शेवट काय झाला ते तुम्हाला तर माहीतच आहे. म्हणून बघा, श्रीरामांकडे रावणापेक्षा सुद्धा अफाट शक्ती होती, पण श्रीरामांनी तो उपयोग केला का? कधीच केला नाही. श्रीरामांनी पहिलं महत्त्व कशाला दिलं? तर कर्मांना पहिलं महत्त्व दिलं. कर्म हेच श्रेष्ठ आहेत. जरी त्यांच्याकडे अफाट शक्ती होती, अफाट विद्या होत्या, तरीसुद्धा ते विद्येचा कधीच वापर केला नाही. फक्त त्यांनी पहिलं महत्त्व दिलं ते कर्मांना. आणि आजही या कलियुगामध्ये, त्या काळामध्ये श्रीरामांनी सांगितलेलं आहे की कलियुग येणार, पण जो कर्मांवर विश्वास ठेवेल ना, कर्मांशी सत्य वागेल ना, तोच या जगामध्ये तरणार आहे. नाहीतर काही या माणसाचं खरं नाही. म्हणून बघा, रावणाने आपली शक्ती दाखवली, पण रामाने प्रतिष्ठा आणि नम्रता दाखवली. जिथे रावणाचा अहंकार होता, तिथे रामाचा संयम होता, नम्रता होती. मी लोकांसाठी चुकलो तर संपूर्ण भारत, संपूर्ण जग चुकीच्या मार्गावर जाईल, या विचारात ते जगले. ते होते श्रीराम. लोकशाही, जनमत आणि जनतेच्या हिताचा त्यांनी नेहमी विचार केला. यातून आजच्या राजकारण्यांचे किंवा राजकर्त्यांचे धडा घ्यायला हवा. बघा, नाहीतर आत्ताचं राजकारण कसं चालू आहे. बघा, हे राजकारणी आहेत ना, बघा त्यांच्याकडे अफाट श्रीमंती आहे, अफाट पैसा आहे, तरीही सुद्धा त्यांना तो कमी पडतो. म्हणून बघा, एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये हे राजकारण्यांचं. म्हणून प्रत्येक माणसाने, प्रत्येक मानवाने लक्षात घ्यायला हवं. गावाचं राजकारण असो किंवा मोठं राजकारण असो, राजकारणामध्ये आपण पडू नये. कारण बघा, राजकारणी असतात वेगळे, ते निवडणुका झाल्यानंतर परत गोड होतात, पण आपला त्याच्यामध्ये काहीच फायदा नसतो. पण आपण बघा, दोघेजण भाऊ असतात, ते एकमेकांशी विरोधी होतात, केस कंप्लेंट होते, आणि बघा त्यांच्यामुळं आपला संसार तुम्ही वाया घालवू नका. कारण हे राजकारण आज येईल, उद्या जाईल, पण आपली नाती आपल्याला जपायची आहेत. बघा, समर्थ पुढे सांगतात, श्रीरामांच्या कार्यपद्धतीचं दुसरं नाव आहे लोकशाही. रामराज्यात कुणालाही विनाकारण शिक्षा कधीच झाली नाही, आणि कधीच पक्षपात आणि भेदभाव झाला नव्हता. म्हणून श्रीराम प्रभू लोकशाहीचे रक्षक म्हणून त्यांना मानलं जातं. बघा, आजच्या जीवनामध्ये लोकशाहीचे रक्षक कोणी राहिले आहेत का? तर नाही. म्हणून आजही बघा, तो काळ होता, सत्ययुग होता, म्हणजेच प्रत्येक माणसाचं माणसावर प्रेम होतं, आणि आज आहे हा कलियुग. श्रीरामांनी त्या काळामध्ये सांगितलेलं आहे की या कलियुगामध्ये राजकारणी आहेत ना, हे या सभ्य माणसाची पूर्णता वाट लावून टाकतील, एकमेकांची भांडणं लावून टाकतील. पण तरीही माणूस ऐकतो का? तर अजिबात ऐकत नाही. बघा, जेव्हा मतदान येतं तेव्हा माणूस 1000 आणि 500 रुपयांसाठी स्वतः विकला जातो. बघा, विचार करा,
अशा लोकांच्या हातामध्ये देश देतो की त्यांना वाचता लिहितासुद्धा येत नाही. अशा माणसांच्या हातामध्ये पूर्ण देश देऊन टाकतो. एक मत किती महत्त्वाचं असतं या माणसाला का कळत नाही. म्हणून जर रामराज्य जर आणायचं असेल ना, या कलियुगामध्ये सुद्धा रामराज्य येऊ शकतं. पण आपलं मत चांगल्या व्यक्तीला द्या, चांगल्या माणसाला द्या. जिथे बघा समर्थ सांगतात की आपलं मत आपण फुकट घालवू नका. म्हणजेच काय? म्हणजेच बघा जिथे धर्माची रक्षा होत असेल ना, तिथे तुमचं कार्य सिद्ध करा. जिथे धर्माची रक्षा केली जात नाही तिथे जाणं टाळा. समर्थ सांगतात की हे मानवा, जेव्हा तुझ्याकडून धर्म घडेल ना, तेव्हा देव स्वतः तुझ्या घरामध्ये येऊन बसेल. म्हणजेच काय? म्हणजेच बघा धर्म करा रे धर्म करा, तेने देव येई घरा, तेने देव येई घरा. जेव्हा तुझ्या हातून धर्म घडेल, जेव्हा तुझ्या हातून धर्माची किमया होईल, तेव्हा तुझ्याकडे तुझ्या घरामध्ये देव येऊन तुझी सेवा करेल. एवढी धर्मामध्ये पावर आहे, शक्ती आहे, सामर्थ्य आहे. पण तू धर्म घडेल असं कार्य करतोस का? तू हे मानवा, तू स्वतः विकला जाणार नाही याची तू दक्षता राख. कारण जेव्हा तू स्वतः विकला जाशील ना, तेव्हा तुझ्यामध्ये अहंकार निर्माण होईल. कारण जो स्वतः विकला जातो तो कधीही चांगलं कार्य करू शकत नाही. त्याच्यामध्ये अहंकार असतो, म्हणूनच तो विकला जातो. त्याच्यामध्ये लोभ असतो, म्हणूनच तो विकला जातो. म्हणून तुझ्या हातून धर्म घडव, धर्माचे कार्य कर. ते तुझ्या जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ आहे आणि तेच सर्वश्रेष्ठ दान आहे. समर्थ पुढे श्रीरामांचा तिसरा गुण सांगत आहेत. बघा तिसरा गुण कोणता आहे? इतरांनाही नेतृत्वात संधी दिली. बघा प्रभू श्रीरामांनी 2 लोकांची टीम सोबत घेतली होती. ती 2 लोक कोणती बरं? बघा प्रथम त्यांची पत्नी आणि दुसरा त्यांचा भाऊ लक्ष्मण. बघा श्रीरामांची पत्नी म्हणजे सीता माता आणि दुसरा भाऊ म्हणजे लक्ष्मण. बघा या तिघांनीही संघ म्हणून एकत्र काम केलं. बघा आजच्या जीवनामध्ये या कलियुगामध्ये जर अनुकरण करायचं असेल ना, बघा आपल्या घरामध्ये भावाभावांची भांडणं होतात, पती आणि पत्नीचं भांडणं होतं. पण जेव्हा भाऊ पत्नी दीर आई वडील जेव्हा एकत्र येतात ना, तर त्यांच्यामध्ये एवढी पावर आणि शक्ती निर्माण होते ना, ते श्रीरामांकडे बघून कळतं. बघा पण त्यांचं नेतृत्व श्रीरामांच्या हाती होतं. बघा आपल्या घरामध्ये बघा आपला मुलगा असतो, आपली आई असते, बाप असतो, आपली पत्नी असते, आपले भाऊ असतात, बघा ही आपली बहीण असते. पण त्यांचा प्रमुख मात्र कोणीतरी एक असतो, तो म्हणजे त्यांचा बाप. त्यांचा बघा आणि या बापाला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. तशा प्रकारे बघा श्रीरामांनी त्यांची टीम बनवलेली होती. बघा त्यांचा भाऊ, पत्नी, सीतामाता आणि राम, पण नेतृत्व मात्र श्रीरामांच्या हाती होतं. बघा परंतु प्रभू श्रीरामांनी आपल्यासह सर्व लोकांना स्वावलंबी बनवण्यासाठी अशा अनेक संध्या दिल्या, तर त्यांनी इतरांच्या हातात नेतृत्व दिलं. श्रीरामांनी रणनीती, मूल्य, विश्वास, प्रोत्साहन, श्रेय, इतरांचे लक्षपूर्वक आणि संयमाने ऐकणं आणि पारदर्शकता त्यांच्या समोर ठेवली आणि वनवासात एक मोठा संघ तयार करून प्रत्येकाला नेतृत्व करण्याची संधी दिली. समर्थ पुढे सांगतात श्रीरामांचा चौथा गुण समस्यांवर उपाय शोधणे. बघा प्रभू श्रीरामांसमोर अनेक वेळा
असे अनेक कठीण प्रसंग निर्माण झालेले होते. अनेक प्रसन्न जेव्हा उद्भवले होते तेव्हा संपूर्ण संघामध्ये निराशेची भावना पसरली होती. परंतु समस्यांवर उपाय शोधण्यासाठी त्यांनी संयमानं काम केलं. बघा, असं म्हणतात, दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. हेच सर्व श्रीरामांनी याचं अनुकरण केलं आणि मागे न बघता आपलं काम सुरू केलं. बघा, सीतेचं अपहरण, स्वतः अहिरावणाकडून अपहरण आणि लक्ष्मण मूर्छा येण्यापासून त्यांना अनेक संकटांना सामना करावा लागला. परंतु त्यांच्या उत्साह संघाने सर्व अडचणींवर मात केली. संकट बघा, या मानवाने श्रीरामांचं हे गुण लक्षात घ्यायला हवं. बघा, ज्यांच्यावरच संकट येतात त्यांना त्या संकटांवर मात करण्याचं समाधान माहीत असतं आणि जे संकटांना घाबरून पळून जातात ना, त्यांच्या आयुष्यामध्ये दुःख निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून कधीही या मानवाने लक्षात ठेवायला हवं की तुमच्या समोर जेव्हा संकट येतात ना, दुःख निर्माण होतात ना, तेव्हा असं समजा की माझा राम, माझा परमेश्वर माझ्या जवळ आला आहे. आणि जेव्हा या संकटांवर आपण मात करण्यासाठी आपल्या परमात्म्याकडे, आपल्या अंतरात्म्यामध्ये जेव्हा तुम्ही श्रीराम जागृत कराल ना, तेव्हा ते संकट कुठे पळून जाईल तुम्हाला कळणार सुद्धा नाही. म्हणून या समर्थ सांगतात, मानवाने त्यासाठी आपला अंतरात्म्यामध्ये ही ऊर्जा निर्माण करण्यासाठी रोज उपासना करायला हवी आणि रोज या भक्तिमार्गामध्ये आपली वैखरीमध्ये प्रेम गुण हे भक्तिमय वातावरण निर्माण करायला हवं. तरच या देहामध्ये श्रीराम राहतील आणि आपण संकटांवर उभे पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. समर्थांनी या मनुष्याला श्रीरामांचा हा 5वा गुण सांगितलेला आहे. तो म्हणजे कोणता? तो म्हणजे त्यागाची भावना. बघा, हे सर्व ज्ञात आहे की आपल्या वडिलांच्या आदेशानुसार त्यांनी सिंहासन सोडण्याचा निर्णय घेतला होता. बघा, आश्रमात राहून त्यांनी गुरुज्ञान घेतलं. जंगलात एका झोपडीत राहून त्याने कंदमुळं खाल्ली आणि या दरम्यान त्यांनी आदिवासी वनवासी यांना धनुष्यबाण शिकवलं, विद्या शिकवली. धर्माचं आचरण कसं करावं, धर्म जागृत कसा करायचा ते त्यांनी सर्व ज्ञान, आपल्याकडे जे चांगलं होतं ते सर्व त्यांनी सर्व लोकांना वाटून टाकलं. बघा, श्रीरामांची ही ख्याती आहे ना, खरंच या मनुष्याने जर आचरणामध्ये आणली ना, तर या जीवनामध्ये, या ब्रह्मांडामध्ये मनुष्यासारखा सुखी कुणीच होऊ शकणार नाही. म्हणजे बघा, श्रीरामांना ज्या पद्धतीनं जीवन आपलं व्यतीत केलं, जीवन आपलं कार्य सिद्धीस नेलं, हे कार्य जर आपण आचरणामध्ये आणलं तर बघा आपलं जीवन किती सुंदर आणि सुखमय होईल. पण ह्या मानवाला अहंकारी रावण त्याच्या मनामध्ये बसलेला आहे. जोपर्यंत अहंकारी रावण जात नाही ना, तोपर्यंत तुमच्या आत्म्यामध्ये श्रीराम कसा बसेल? अगोदर आपण या अहंकारी रावणाला, काम, क्रोध, लोभ याला सर्व बाजूला सावरून माझ्या परमेश्वराला, श्रीरामाला अंतःकरणामध्ये साठवायला हवं. तेव्हाच खऱ्या जीवनाची खरी सुखकरी जीवन चालू होणार आहे. बघा, पुढे समर्थ सांगतात, बघा, शबरीची उष्टी बोरं प्रेमाने खाणं, केवळ निषाद राजाला मिठी मारणं, माकड, अस्वळ अशा प्राण्यांना प्रेम वात्सल्य देऊन त्यांना आपलेसे करून घेणं आणि त्यांच्या जीवनात उत्साह संचारणं हे रामाकडून शिकलं पाहिजे. बघा, प्राणी मात्रांवर दया केली. बघा, आपल्या पूर्ण
त्या कीर्तीमध्ये, त्या ख्यातीमध्ये बघा अस्वळ, माकड या प्राण्यांना श्रीरामानं आश्रय दिला, त्यांचं प्रेम दिलं. बघा वृक्षवल्ली आम्हा सोयऱ्या असं आपण म्हणतो. बघा झाडांना सुद्धा श्रीरामानं प्रेम दिलं, या प्राण्यांना सुद्धा प्रेम दिलं. बघा जीवनात उत्साह कसा निर्माण करायचा ते या परमेश्वराकडून शिकावं, माझ्या रामाकडून शिकावं. बघा आधुनिक युगाच्या माणसामध्ये त्यागाची भावना नाही. त्याग माणसाला श्रेष्ठ आणि लोकप्रिय बनवतो. पण आज हा माणूस त्याग करणंच विसरला आहे. कारण तो फक्त धन पैसा याच गोष्टीकडे सरसवत आहे, याच दिशेने जात आहे. कारण कोणतीही गोष्ट, प्रत्येक गोष्ट त्याला असं वाटत आहे की माझी प्रत्येक गोष्ट चांगली आहे. कुणाचं ऐकायला तयार नाही, चांगले विचार ऐकायला तयार नाही. नुसते क्रूर कर्म करून धन पैसा साठवत आहे. त्याला असं वाटत आहे की धन पैसा माझ्याकडे खूप आहे, मग मी या जगामध्ये काहीही करू शकतो. पण हे मानवा, जिथे नियत बदलते ना, एक क्षणात तुझी राख रांगोळी होऊन जाईल. फक्त त्याच्या मनात यायला हवं. नाहीतर बघा सोन्याची लंका रावणाची होती, त्याचं काही राहिलं का? एक क्षणांमध्ये राख रांगोळी झाली. तर तुझं आणि माझं काय आहे या जगामध्ये? तुझा आहे तरी काय? म्हणून अहंकार रूपी रावणाला तुझ्या मनामधून काढून टाक आणि त्या जागी श्रीरामांना बसव. तुझ्या जीवनाचं भलंच होणार आहे. समर्थ पुढे सांगतात, श्रीरामांच्या जीवनातील हा 6वा गुण, शेवटचा गुण बघा, असत्य विरुद्ध संघर्ष. असत्य विरुद्ध संघर्ष. बघा श्रीरामांची कार्यपद्धती कलियुगात ही समर्पक आहे. कलियुगाला प्रेरणास्थान देण्याचं काम खरं तर श्रीरामांनी केलं आहे. कारण बघा आज या कलियुगामध्ये दहशतवादी शक्ती जगभर डोकं वर काढून बघत आहे. वाढती अराजकता आणि दहशतवादी. बघा शक्ती नष्ट करण्याच्या खऱ्या शक्तीचं नाव आहे श्रीराम समर्थ. बघा जर तुमच्या जीवनामध्ये वाईट शक्ती असतील, तुमच्या जीवनामध्ये दुःख असतील, तर ते तुमच्या जीवनातून नष्ट करायचे असतील ना, तर त्या शक्तीचं नाव आहे प्रभू श्रीराम समर्थ. पण आपल्याला ते माहीत असून आपण भक्ती करत नाही, आपण उपासना करत नाही. बघा श्रीरामांनी आसुरी शक्तींचा नाश करून धर्माचं रक्षण केलं. प्रभू श्रीरामांची पत्नी सीता हिचं रावणाने अपहरण केलं, तेव्हा श्रीरामांसमोर सर्वात मोठे संकट उभं राहिलं होतं. बघा तेव्हा श्रीरामांनी सीतेचा शोध घेण्यासाठी ते भटकत राहिले. बघा कुठे अंधाऱ्या रात्रीमध्ये या प्रदेशात, तर कुठे दुसऱ्या ठिकाणी. कसा त्यांनी काळ घालवला असेल आपण विचारसुद्धा करू शकत नाही. पण आपल्या बुद्धिमत्तेने आणि कौशल्याने त्यांनी सीतेचा शोध घेतला, सीतेचा शोध लावला आणि त्यानंतर त्यांनी सुग्रीवासाठी बलीचा वध केला आणि सुग्रीवाचा पाठिंबा मिळवला. म्हणजेच काय? म्हणजेच बघा सुग्रीव आणि बळी हे दोघेजण भाऊ होते, पण त्यांचं कधीच आयुष्यभर टिकलं नाही. सुग्रीव चांगल्या कर्मांमध्ये जगत होता आणि बली मात्र अहंकारी होता. मग बघा श्रीरामांचं पूर्ण जीवनभर जिथे नम्रता असेल, जिथे संयम असेल, त्या ठिकाणी श्रीरामांनी पाठिंबा दिला आणि मग श्रीरामांच्या सहाय्यानं सुग्रीव आणि बलीचा वध केला. बघा त्याचप्रमाणे त्यांनी अनेक राजांना मदत केली.
श्रीरामाने रावणाशी युद्ध केलं तेव्हा त्यांनी अयोध्येतून कोणतेही सैन्य घेतलं नाही. बघा, त्यांनी वानर सेनेला एकत्र केलं आणि एक प्रचंड सैन्य तयार केलं. विशेष म्हणजे बघा, त्यावेळी ना पगार होता आणि ना गणवेश होता, ना शस्त्र होता. तो फक्त काय होता? तो फक्त श्रीरामांचा आत्मविश्वास. बघा, अल्प साधन सामग्री, कमी सुविधा आणि संघर्ष असून सुद्धा त्यांनी पूल बांधून लंकेत प्रवेश केला आणि सीतेला सोडवलं. बघा, यामधून आपण या मानवाने काय शिकलं पाहिजे? बघा, जेव्हा श्रीरामांनी या असत्याविरुद्ध लढा दिला ना, या असत्याचा लढा या कलियुगामध्ये काय शिकवतो? बघा, माणसावर किती संकट आली, माणसावर किती दहशतवादी संघटनांचं जरी तोंड काढून पाहिलं ना, तर जे वाईट दिसतं त्याला तिथेच तुम्ही विरोध करा. कारण ज्या वेळी तुम्ही विरोध करत नाही ना, ती वाईट शक्ती अधिक आसुर होते, अधिक अहंकारी होते आणि अधिक अहंकारी झाल्यानंतर चांगल्या गोष्टीचा नायनाट करते. श्रीरामांचं हे गुण या माणसाला काय शिकवतात? जे असत्य दिसेल तर त्याला जरूर विरोध करा. कारण धर्माचे रक्षक व्हायचं असेल ना, तर ती सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे. बघा, ही संघटना रावणाच्या विरोधातील ही संघटना उभी करण्यासाठी श्रीरामांकडे एक सुद्धा माणूस नव्हता. सीतामाता आणि लक्ष्मण सारखा भाऊ सोडून, बघा, तिघे सोडून त्यांच्याकडे एक सुद्धा माणूस नव्हता. पण श्रीरामांच्या वैखरीनं, बघा, श्रीरामांची वैखरी आणि प्रेम, दया, क्षमा, शांती या सर्वांनी जो भेटेल त्याचं मन जिंकलं. आणि त्यांनी बघा त्यांच्या जीवनामध्ये बघा एवढी संघटना ही मोठी उभी केली. वानरांना घेऊन बघा रावणाशी युद्ध केलं आणि या समाजाला एक बघा प्रेरक संदेश दिला की माणसाकडं शून्य, माणूस जेव्हा शून्य असतो ना, तेव्हा खरं माणसानं कसं उभं राहायचं, कसं या जीवनामध्ये यशस्वी व्हायचं, हे जर तुम्हाला शिकायचं असेल ना, तर श्रीरामांच्या आयुष्याकडं बघून शिका, श्रीरामांच्या जीवनाकडं बघून शिका. आपण भरपूर भक्त असतात, भरपूर सज्जन मंडळी आहे की ते आयुष्यभर स्वतःला विचारत असतात की माझ्याकडे धन कधी येईल, माझ्याकडे संपत्ती कधी येईल. पण हे मानवा, तू असं निराश होऊ नकोस, असं दुःखी होऊ नकोस. श्रीरामांचं जीवनक्रम बघ, श्रीरामांचं आयुष्य बघ. त्यांच्या जीवनामध्ये असं म्हणण्यासारखं एक तीळ मात्रसुद्धा धन नव्हतं. फक्त त्यांचा होता आत्मविश्वास आणि हा आत्मविश्वास घेऊनच पुढे वाटचाल केली. पण त्या आत्मविश्वास जेव्हा होता ना, तेव्हा त्यांनी त्यागसुद्धा होता. त्यांनी भरपूर गोष्टींचा त्याग केला. आणि जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल ना, तर त्यागाची भावना खूप मोठी आहे. जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये त्याग निर्माण होत नाही, तोपर्यंत तुम्ही गंतव्यस्थानापर्यंत पोचू शकत नाही. म्हणजेच काय? म्हणजेच आपल्याला जर सर्वोत्तम मार्ग आणि सुख हवं असेल ना, तर आपल्या जीवनामध्ये काटे तर येणारच आहेत. पण ह्या काट्यांना सुखामध्ये कसं निर्माण करायचं हे आपल्याला कोण शिकवतं? तर हे श्रीरामांचं जीवन शिकवतं, श्रीरामांची भावना शिकवते की आपल्या जीवनामध्ये दुःख येणार आहे हे सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून या कलियुगामध्ये आपण या भक्ती मार्गामध्ये आलो आहोत ना, तो मार्ग श्रीरामांचाच आहे, श्रीराम समर्थांचाच आहे. हे आपलं खूप आपल्या आईवडिलांचं पुण्याई होती, म्हणून या भक्ती मार्गामध्ये आलो. आणि बघा, म्हणून हे जर आपल्या या कलियुगामध्ये जर आपल्याला दुःख कमी हवे असतील ना, तर रोज ब्रह्ममुहूर्तावर उठा,
आणि ब्रह्ममुहूर्तावर उपासना करायला सुरुवात करा. मग बघा अशी तुमच्या जीवनामध्ये कशी जादू घडेल, कसा चमत्कार घडेल. आणि मग तुम्ही बघा तुमच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी खरं तर सांगण्यासारख्या नाही आहेत. जेव्हा तुम्ही उपासनेला रोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून उपासना करत जाल ना, त्यानंतर तुमच्या जीवनामध्ये कसा बदल निर्माण होईल बघा. प्रत्येकाने लक्षात घ्या. आणि हा बदल बघा, आत्तापर्यंत तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुम्ही श्रवणाला 1, 2, 3, 4, 5 काहीकांना 5 वर्षसुद्धा झालेली आहेत या श्रवणामध्ये आहेत, भक्ती मार्गामध्ये आहेत. तरीसुद्धा तेच बोलतात की आम्हाला सुख नाही, आमच्या जीवनामधलं दुःख कधी जाईल. पण श्रीरामांनी सुद्धा त्यावेळी सांगितलेलं आहे आणि आजही समर्थ सांगत आहेत की तुझ्या जीवनामध्ये दुःख तेव्हाच जाईल जेव्हा तुझी उपासना ब्रह्ममुहूर्तावर होईल. आणि सर्वात अगोदर तुझ्या जीवनामध्ये तुझ्या कर्मांना प्राधान्य दे. तुझे कर्म सर्वश्रेष्ठ असतील ना, तर तुला दुःख येण्याचं कारण नसणार आहे. तुझ्या जीवनामध्ये सुखच निर्माण होणार. कारण हे वाक्य श्रीरामांचं आहे आणि श्रीरामांचं वाक्य कधीच खोटं ठरत नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. जिथे होतील श्रीराम, जिथे असतात श्रीराम, तिथे कसलीही पर्वा नसते. तिथे दुःख जातात पळून, दुःख जातात वाहून. म्हणून वैखरीत श्रीराम ठेवा, ध्यानात श्रीराम ठेवा, मनात श्रीराम ठेवा. मग बघा तुमचं जीवन किती सुंदर होईल आणि तुमच्या अंतरात्म्यामध्ये श्रीराम प्रभू निर्माण होतील. जय जय रघुवीर समर्थ.